विकास काय आहे? याला विकास बोलतात का? जेव्हा तुम्हाला ताण लागते तेव्हा तुम्ही खोदायला विहीर खोदतात, असं नाही चालत ना. त्याच्या अगोदर तुम्ही 5 वर्ष 6 वर्ष कुठे होते? दादा काय वाटतं तुला? राज ठाकरे. मन से Yes. दिल से दिल से मन से मन से. मुंबईची शान म्हणजे ठाकरे. दोघं त्यांनीच मुंबई चालवली आतापर्यंत. नारळ बिरळ सगळे फोडून झाले, सगळे फोडून गेले, पण कायच केलं नाही, आल्याच नाही. नारळ फोडून गेले गेले हा मग म्हणजे आल्याच नारळ देऊन गेले. हा म्हणजे जागेवर करायचं असं. असा लावतो पाईप ह्याला आणि ते वाडगं ठेवतो आणि ते बसून पाणी एक एक वाडगा भरून पाणी भरतो आम्ही. आम्हाला बोललेलं की 24 तास तुम्हाला पाणी देणार. अरे काय करतोय आपण? म्हणजे मला एक कळत नाहीये. आपण 2026 मध्ये आहोत. आपण बोलतोय विकास विकास. हा विकास आहे? ज्याच्याकडे असते सत्ता तोच घालतो खलबत्ता. ते म्हणतात की ते असतं ना की फुलो का तारो का सबका कहना है 1,500 में लाडकी बहन तुम्हाला काय प्रॉब्लेम आहेत काय नाही ते तरी तुम्ही विचारा आम्हाला येऊन. त्यानंतर ते पहिले ते सेवक असतात, नंतर ते साहेब असं होतात. साहेब झाले म्हणून असं नाही ना. जागा हाय, मराठी माणूस जागा हाय. हिंदू हृदय सम्राट वाघा जे वाघ आहेत सगळे आणि वाघिणी आहेत सगळ्या. हाय दिस इज आरजे अमोल. टेलिकास्ट विथ आरजे अमोल या शो मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. सध्या मी मालाडमध्ये आहे, मालाड वेस्टमध्ये, प्रभाग क्रमांक 46 मध्ये. इथल्या लोकांना काय वाटतंय? कारण गेली 8 वर्ष महानगरपालिकेचे इलेक्शन झालेले नाही आहेत, 4 वर्ष नगरसेवक नव्हते. आत्ता निवडणुकीचं ढोल वाजलेला आहे आणि ताशा कोण वाजवत आहे हे कळणार आहे. पण इथली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा आढावा घेऊया, कारण आम्ही सगळ्याच गोष्टींचा टेलिकास्ट तुम्हाला दाखवणार आहोत. काय वाटतं इथल्या परिसरातल्या नागरिकांना? वेळ न घालवता लेट्स गो. मी लोकल वस्तीमध्ये फिरतोय आणि लोकल वस्तीमध्ये जाताना मला रॅली तर मी दाखवतोच आहे, पण काही ठिकाणी फिरतोय इथे लेडीज पण आहेत. मी तुम्हाला डिस्टर्ब करतोय थोडा वेळ. काय वाटतं? तुम्ही इथले स्थानिक आहे सगळे? हो सगळे कॉलेज जॉब वगैरे करत हो असतात? जॉब करतोय. मालाडमध्ये महिलांसाठी सगळ्यात मोठी समस्या काय? एक तर चांगलं नाही आहे, कुठेच नाही आहे. आणि एक आहे पाणी व्यवस्थित नाही आहे. स्लम एरियामध्ये पाणी येत नाही, सांडपाणी भरपूर साठतं. कुठे पाणपोई आहे का तुम्हाला? नाही असं नाही. पाणपोई फक्त पुस्तक. बऱ्याच ठिकाणी लाईटचा पण इश्यू आहे की जायला भीती वाटते का की अंधार आहे आणि त्यामुळे स्ट्रीट लाईट स्ट्रीट लाईट नाही आहे, तर मेन ते पण खूपच इश्यू आहे एकदम. सगळी पाणपोई फक्त आपण पुस्तकात वाचतो ना. हो बघितलं तर काहीच नाही. हो पण इकडे नाही, इकडे नाही आहे. ते लिबर्टी गार्डनला आहे, पण तिकडे ते मेन खूप इश्यू आहेत. जिथे गरज आहे महिलांना वॉशरूम, ते वॉशरूम नाही तिथे. काय वाटतं मग महिला म्हणून इथे महिला उमेदवार मला वाटतं वॉर्ड आहे तुमचा. काय वाटतं कसा उमेदवार हवा इथे? अ वेल एज्युकेटेड पर्सन जे म्हणजे बायकांच्या सेफ्टीसाठी आणि बेसिक गोष्टींसाठी ते बरोबर निर्णय घेतले. तसं हां. या आधी या परिसराचा विकास का नाही झाला? काय वाटतं? कारण त्यांनी लक्षच देत नाही. त्यांनी फक्त निवडून आले की त्यांचं काम करायचं त्यांचं आहे, पण ते लोक करतच नाही. बट हे मिस आहेत आणि यांना जिम्मेदारी तर माहीत आहे आणि ते करतीलच असं आम्हाला गॅरंटी आहे. 8 वर्ष झाले इथल्या नगरसेविका दिसल्या नाहीत, आल्या नाहीत, काहीच त्यांनी कामं केली नाहीत इथली कुठली. त्या गुमशुदा झाल्या. हो ऑफकोर्स तसंच आहे. इलेक्शनच्या टायमाला ते येतात, सगळ्यांना म्हणजे बोलतात की मी करेन आणि जसं ते इलेक्शन जिंकले त्यानंतर ते गायबच होतात. कोणाला दिसतच नाही की तेच बोलतो ना गुमशुदा. ते आपल्याला ह्याच्यामध्ये गेले तरी ते लोक काही बोलू शकत नाही. म्हणजे त्यांचे ऑफिस आहे काय आहे, तरी ते काही बोलत नाही. आणि महिलांना ते लोक हे करतच नाहीये. मत नाही, पण ते म्हणतात की ते असतं ना की फुलो का तारो का सबका कहना है 1,500 में लाडकी बहन. आता सध्या तेच चालू आहे. पूर्वी काय वाटतं तुम्हाला? जर समजा या ठिकाणी खराब पाणी येते इथे, मी फोटोही तुम्हाला दाखवू शकते. खूप घाण पाणी येतं. त्या माणसांनी 4 वेळा कंप्लेंट केलं फिश मार्केटच्या समोर. तिथली कामं झालेली नाहीत आणि त्याच्यावर ऍक्शन घेतली गेली नाही आज 8 वर्षापासून. त्यांना तुमची खूप दया येते. त्यांना असं वाटतं लाडकी बहीण आहेत. लाडक्या बहिणीमध्ये नाहीये, रिजेक्ट झाले भरपूर लोकांचे. आणि तुम्हाला पैसे हवेत की विकास पाहिजे? विकास ऑफकोर्स विकास. तो विकास जो रिमोट घेऊन टीव्ही बघतोय, ग्राउंडला केला पाहिजे. ग्राउंडवाला विकास पाहिजे तुम्हाला. ते जसं बँड्रा साईड तुम्ही बॉम्बे साईड क्लीन करतात ना, तसं ऑल मुंबई क्लीन पाहिजे.
असं सिरियसली वाटतंय की आम्ही रुरल याच्या म्हणजे आम्ही असं गाव साईड एरियामध्ये राहतोय. गावात पण स्वच्छता असते इथे तेही नाहीये, म्हणजे बेसिक क्लीनलीनेस पण नाहीये. तुम्ही असं नॉर्मली जरी गेलात ना, बरीच ठिकाणी असं कचरा पडलेला आहे. कसं दाखवतात की किती छान आहे मुंबई, मग इकडे का नाहीये ती? पण आता काय वाटतं, महिलांनी विचार केलेला आहे? हो, आम्ही विचार केलेला आहे. ताई माई अक्का विचार करा पक्का. पक्का. आणि आमच्या स्नेहिता ताईला मारा चिक्का. चला, लोक म्हणतात आपण रॅली पण तुम्हाला दाखवेन. इथे काही स्थानिक महिलांनी आणि मुलींनी सुद्धा त्यांच्या व्यथा सगळ्या मला सांगितलेल्या आहेत. सो वेळ न घालवता चलो, मालाडमध्ये आहोत आणि मालाडमध्ये भेंडीवाडी हे नाव ऐकलं असेल तुम्ही, तिकडेच मी चाललेलो आहे. जाऊया आपण. दादा काय म्हणता, कसे आहात बस ठीक आहे. आपण कसे आहात? तुम्ही? इकडे राहतो मी इकडे राहतो. काय तू इथली परिस्थिती दाखवाल मला? हा, काय? तुम्हाला दाखवतो ना. कारण मी हे आलोय बघा, तर ही परिस्थिती तुम्ही आता बघताच आहे. हे बघा, ही आपल्याला पहिले जे नगरसेवक होते त्यांनी आपल्याला आम्हाला आश्वासन दिलेले की तुमची ड्रेनेज लाईन आम्ही करून टाकू. तर ड्रेनेज लाईन नाही काय होत. इकडे पाणी मागच्या आठवड्या म्हणजे 15-20 दिवस इकडनं टाकी वाहत होती पाण्याची. ते आम्ही कंप्लीट केली. तर आमच्या इकडचे जे महेश गोताड आहेत शाखा प्रमुख, त्यांना मी कंप्लेंट केली. त्यांनी आमचं काम एका दिवसामध्ये केलं. ड्रेनेज लाईन साफ केली. तर इकडे जे प्रॉब्लेम होते ते साफ केली. आता आमच्या इथे पाऊस पडतो, तर पावसामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये पाणी जातं. आता इव्हन इथे पाणी पूर्ण साठतं, इथे पाणी साठतं. तर आम्हाला आश्वासन दिलेलं की तुमची ही गटर लाईन आहे ती मोठी करून देणार. हे आमच्याकडे असं आहे. हे बघा, आम्हाला असं टाक्या लावावं लागतात. नंतर जेव्हा पाणी भरतं तर टाक्या खोलायला लागतात. काय काय जणांच्या घरामध्ये पाणी जातं. इथे पाणी गेल्यावरती हे जे पाणी गेल्यावरती ह्यांच्या घरामध्ये पाणी जातं, म्हणून ते लोकांनी तिथे सेपरेट ओटा बांधून टाकला. हे बघा, सगळ्यांनी उंच सगळा ओटा केलाय. सगळ्यांच्या घरात पाणी जातं. आणि हे बघा, ह्यांच्या घरामध्ये 3 दिवसापासून पाणी भरलेलं आहे. काय आत्ता पाणी भरलंय, तुम्ही बघू शकता. हे बघा, पाणी जाण्याची सोयच नाही ना इथे. पाणी जायची सोय नाही. मग हे कंप्लेंट कुणाकडे करता तुम्ही? अशी कंप्लेंट शाखेत वगैरे जातात लोक कुठे. लेगुताच्या गोळ्या आल्या होत्या, त्या आम्हाला बोलल्या कशा तुम्हाला आम्ही सगळं करून देतो. नारळ बिरळ सगळे फोडून झाले, सगळे फोडून गेले, पण कायच केलं ना, आल्याच नाही नंतर. नारळ फोडून गेले हा, मग आल्याच म्हणजे नारळ देऊन गेले. हा, म्हणजे जागेवर करायचं असेल ना तेव्हा. नगरसेवक होते दीपक पवार आणि सुप्रिया पवार. हे जे तुम्हाला लाद्या दिसत आहेत ना, ह्या लाद्या दिसत आहेत ते त्यांनीच बसवले. म्हणजे 2007 पासून ते 2दा टर्म नगरसेवक झालेला. त्या लोकांनी कामं, पाईपलाईन, जे पाईप होते त्यांनी पाईपलाईन, संडास बांधून दिले त्यांनी त्यांच्या फंडामधून. पण आता जे 8 वर्षामध्ये जे इलेक्शन नाही झाले, म्हणजे जे आम्हाला आश्वासन दिले ते अजून पूर्ण फुलफिल नाही झालेलं आहे. म्हणजे तेव्हापासून 2007 पासून ह्या लाद्या आहेत. तशाच आहे. त्यात काय चेंज नाही, काही नाही. फक्त नारळ फोडून गेले. मग त्यांचं नाव करून टाकायचं ना इथे. नाही, ज्यांनी नाही लावलं त्यांच्या कशाला? ते बघा, देव बघतोय, सगळं काय देव बघतोय. आता त्यांनाच बघा. आता आम्हाला जो उमेदवार पाहिजे तो चांगला उमेदवार पाहिजे, जे आमची कामं फुलफिल झाली पाहिजे. तुम्ही मला ते आम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही पाणी कसं भरतो. आम्ही वाडग्याने पाणी भरतो. वाडग्याने पाणी भरतं? हा, दाखव मला. आणि आज 3 दिवस झाले माझ्या मोरीतनं पाणी जात नाही. बघा, हे गटार आहे. हे एवढं पुरं साफ करावं लागतो. 600 रुपये एका दिवसाला घेतो. मी गरीब बाई कुठून देणार 600 रुपये? सांगा, घर कामं करते. ही पुरी लाईन एवढी. हे मोठे पाईप टाकून देणार होते, पण नाही टाकून दिले. पहिला बोलले फोडले पाईप टाकले ना. इकडे अच्छा, ह्यानी पाणी भरतात. असं वाडगा लावतो आणि मग वाडग्याने पाणी दाखवतो तुम्हाला कसं लावतात. हे बघा, अत्यंत वाईट अशी परिस्थिती आहे. हे बघा, हे आहे ना, हा पाईप वाडग्यामध्ये ठेवतो. हा पाईप आम्ही असा लावतो. वाडग्यामध्ये असा लावतो पाईप ह्याला, आणि ते वाडगं ठेवतो. आणि ते बसून पाणी एक वाडगा भरून पाणी भरतो आम्ही. आणि मग वाढली भरतो. आम्हाला बोललेलं की 24 तास तुम्हाला पाणी देणार. अरे काय करतोय आपण? म्हणजे मला एक कळत नाहीये. आपण 2026 मध्ये आहोत. आपण बोलतोय विकास विकास. हा विकास आहे? मालाड हे मुंबईत येतं. हे कुठलं खेडेगाव नाहीये. मुंबईतलं एक परिसर आहे. आणि मालाडमध्ये ही परिस्थिती बघताना अत्यंत वाईट वाटतंय की काय करतोय आपण, कुणाला निवडून देतोय आणि कशासाठी निवडून देतोय. त्या काकी आहेत, त्यांच्या व्यथा मला कळू शकल्या. थांबा, त्या काकींच्या घरी पण जाऊया आपण. हे बघा, पाणी अजिबात जात नाही. 3 दिवस झाले आज पाणी असं नाही असंच आहे. आता मी घर काम करते. माझं काय कोण नवरा नाही, कोण नाही कमवणार. 600 रुपये एका टायमाला घेतो. कोण इकडं पैसे देत नाही. आता सर्व कंपन्या असं सर्व आहे. मी राहणारी एकटीच आहे. तर कोणतरी बोल बाबा, कसं करणार? अंघोळ नाही, कपडे नाही, काय नाही, तर कसं काय? कामावर घेऊन जाते. मग तुम्ही कामावरती घेऊन जाता? मग काय करणार? आता 1 दिवस नाही धुणार, 2 दिवस.
3 दिवस झाले पाणी नाही जात. अगोदर काय सांगितलेलं इथना मोठी पाईपलाईन मोठा टाकून पाईप देऊ, टाकतो टाकून देऊ, हा. पण छोटाच पाईप आहे त्याच्यामुळे ती घुस माती बिती हे नाही पण करते. हे नगरसेवक वगैरे जे होऊन गेलेत त्यांना माहिती आहे, तुम्ही सांगितलं हे सगळं? हे सर्व माहिती आहे, सर्व हे सांगितलं. आश्वासन दिले होते पाईप टाकून देऊ, हे करून देऊ, ते करून हा देऊ. सर्व सुनील कोहली आलेले ना आता मागे तेव्हा सांगितलेलं गीता कोहली. तुम्हाला हे कर- काय वाटतं तुम्हाला या बेसिसवरती निवडून दिलं पाहिजे का म्हणून आपण इकडे येतोय आणि लोकांचं मतं मागतोय? लाज वाटते मला हे सगळं दाखवताना. कोणाला तरी बोलवायलाच लागणार आहे सांगा. चलो नमस्कार काका, काय गप्पा चालू आहेत तुमच्या सगळ्यांच्या? काय गोष्टी ज्या राहून गेलेल्या आहेत आता महानगरपालिकेच्या इलेक्शन नंतर होतील? आता हे रस्त्याचं काम होतील और काय. हा? पण का असं होतं आपल्या मुंबईमध्ये? रस्ता बनवतात नंतर परत खोदतात. फुटपायरीवर बनवता नवीन आणि 1 वर्ष नाही तर 2 वर्ष परत खोदतात. ते तर अरे 1 वर्ष 2 वर्ष नाही, हा. 4-4 महिन्यांनी खोदतात. ते तर बरोबर आहे. आता त्यांना असं वाटत नाही की काहीतरी गोष्टी राहून गेल्यात, परत खोदा. इकडे एक सर पण आहेत. सर काय वाटतं महानगरपालिकेमध्ये हे रस्ते का खोदलेले असतात? त्याचं काय आपण सांगणार सर? खोदायचे, खोदतात, परत बुजवतात, परत खोदतात. नाही वाटत नाही की काय वेस्टचे पैसे जातोय? काहीतरी भरतात ते, खिसे भरतात सर. खिशे बघा ते पण सांगते. काय वाटतं रस्ते का खोदलेले असतात आपल्या इकडे? रस्ते याच्यासाठी खोदलेले असतात जेव्हा इलेक्शन चालू होतं ना, मग त्याच टायमाला यांची झोप उघडते आणि तेव्हाच हे खोदून ठेवतात. त्याच्या अगोदर आता तुम्ही 5 वर्ष बघा, काहीच नव्हतं. आता इलेक्शन चालू झालं की प्रत्येक गल्लीमध्ये तुम्हाला खोदलेले दिसणार आणि हे फुकटचे पैसे वाया घालवतात, बाकी काहीच नाहीये. विकास तर होत नाही. विकास काय आहे? याला विकास बोलतात का? जेव्हा तुम्हाला ताण लागते तेव्हा तुम्ही खोदायला विहीर खोदतात, असं नाही चालत ना. त्याच्या अगोदर तुम्ही 5 वर्ष 6 वर्ष कुठे होते? हेच आहे ना, गुमराह करायचं काम आहे हे, बाकी काहीच नाहीये. आणि बीजेपी जी आहे पूर्ण, आता तुम्ही बघतात कुठे कुठे बिनविरोध निवडून आलेले हे लोक आहे, म्हणजे हे पूर्ण टाम डांड काय बोलतात ते पूर्ण लावणार आहे लोक आणि हे येणार. पण तुम्ही लोक जसं तुम्ही गुमराह बोललात तसाच पब्लिक पण बुमराह सारखा यॉर्कर टाकेल. बघा कसं होतं माहितीये का, तुम्ही लढमना बघितली ना, त्याच्यामध्ये काय बोलतो महेश मांजरेकर, ज्याच्याकडे असते सत्ता तोच घालतो खलबत्ता, असा उद्देश आहे हा. बस म्हणजे विचार एकदम टाइम आहे अक्का, विचार करा पक्का, पण निवडून येणार कोण? कमळाबाई. काय वाटतं महानगरपालिकेचे इलेक्शन होत आहेत, यंदा कोण हवंय? ठाकरे बंधू एकत्र आलेत, मराठी माणसाची ताकद वाढली असं म्हटलं जातं. ठाकरे बंधूच तेच पाहिजेत. तेच पाहिजे महाराष्ट्राला, मुंबईला आणि देशाला. समजा महानगरपालिकेमध्ये ठाकरे बंधू असणं खूप गरजेचं आहे. वाढता परप्रांतीय, त्यात खास गुजराती, त्याच्यामध्ये मराठी माणसाचं वर्चस्व खूप खाली दाबलं गेलेलं आहे. त्यासाठी ठाकरे बंधू असणं आणि त्याच्यामध्ये राज ठाकरे असणं खूप गरजेचं आहे. हो, मराठी माणसं जागलेले वाटतात तुला मालाडमध्ये? न्यू जनरेशन जे आहे आता ती जागलेली आहे. हा ना. दादा काय वाटतं तुला? राज ठाकरे. मन से? यस, मन से. दिल से? दिल से. मन से. मन से. मराठी माणसाची आण मन शान का? ते खूप लवकर आधी व्हायला पाहिजे होतं, दोघं एकत्र यायला पाहिजे ते, पण खूप लेट झाला. पण आता काहीतरी चेंजेस बघायला तुला वाटत नाही 20 वर्ष दोन्ही भाऊ एकत्र नव्हते, आज आलेत, जनतेसाठी लढतायत, खरंच मराठी माणसाची ताकद वाढलेली वाटते? आता येणाऱ्या इलेक्शनमध्ये कळेल आपल्याला ह्याच्यात मराठी माणसं झोपले आहेत की अजून पुढे आले. आता तरी मराठी माणसं एकत्र यायला पाहिजे या गोष्टीमध्ये, की दोघं एकत्र आले तर आपल्याला पण एकत्र याच्यात सहभागी व्हायला पाहिजे सगळ्यांना. नाही पण आता खूप अमराठी असा विषय पण मध्ये होता. परत आता महापौर कोण बसला पाहिजे? अमराठी चालेल का मुंबईकरांना? तुम्हाला चालेल? यस, चालेल. अमराठी चालेल? मराठी पाहिजे. मराठी पाहिजे ना. आणि त्याला मराठी येत असेल अमराठीवाल्याला तर त्याला मराठी आलं पाहिजे. मराठी आलं पाहिजे. महाराष्ट्रात राहतो तो, त्याला मराठी आलंच पाहिजे. लोकांनी पण मराठी लोकांना वोट द्यायला पाहिजे. दिलं पाहिजे ना, कारण ते इकडे राहतात. पण तसं होत नाही ना. पण आता होईल. आता जशी युती झाले तसं त्यांना महाराष्ट्रामध्ये मराठी बोलता पण यायला पाहिजे. हो. चलो, हे युवकांचं मत आहे. हे मला वाटतं ऑफिसमध्ये सगळे निघाले. ऍक्च्युली ठाकरेंची युती झाली आहे, त्यामुळे असं मला वाटतं की म्हणजे ठाकरे बंधूचाच म्हणजे ठाकरे सरकार येईल महानगरपालिकेवरती. आणि सध्या तरी सर्व मराठी माणसांनी त्यांना सर्वांना सहकार्य करा गरजेचं आहे. म्हणजे जे आता मालाडमध्ये काय वाटतं की विकास होईल मालाडमध्ये? हो, नक्की होईल. गरजेचं आहे मालाडमध्ये.
मालाडमध्ये गरजेचंच आहे, कारण का आता प्रत्येक ठिकाणी बघाल तर तुम्ही हे ठाकरे सरकार येणं गरजेचं आहे. कारण का जर मुंबईमध्ये ठाकरे सरकार नाही आलं तर मुंबईचं कधी जर गुजरात केव्हा होईल काय सांगू शकता येणार नाही. मराठी माणूस त्याला जबाबदार असेल जर तसं झालं तर. शक्य बरोबर आहे ना, मराठी माणूसच जबाबदार असणार आहे. आता काय महाराष्ट्र पण मराठी माणसांची संख्या कमी होत चालली आहे. हो बरोबर आहे, मुंबईमध्ये मराठी माणसांची संख्या कमी होत चालली आहे, पण त्याला रोजगार पण आहे, रोजगार पण उपलब्ध झाला पाहिजे. आता सध्या चाललंय काय की बीजेपी सरकार प्रत्येकाला हे करत आहेत, रहित करून डायरेक्ट त्यांना विकत घेतात. त्याच्यामुळे त्यांचा विकासाच्या दृष्टीने मला वाटत नाही की त्यांचा कल चाललाय म्हणून. हे बिनविरोध निवडून आलेल्या लोकांबद्दल काय मत आहे? हे सर्व पैशाचा खेळ आहे. ते सर्व म्हणजे ज्यांना जिकडे त्यांना बिनविरोध केले त्याने पैशाचा खेळ, सगळे पैसे वाटले ते बीजेपी सरकारने. पण असं करत असताना तुम्हाला वाटत नाही नेपाळची स्थिती महाराष्ट्रात होऊ शकते? होऊ शकते, 101%. तसंच होणार आहे, तसंच होणार आहे. कारण का आता जी सध्या परिस्थिती चालू आहे ना, ते बीजेपी सरकार ते स्वतःहून करून घेते ते. कारण का आता जर वोटिंगमध्ये जोल झाला तर मला पण वाटतं की बीजेपी सरकार येईल. नाही, पण ते सुपर 30 मध्ये डायलॉग होता ऋतिक रोशनचा, राजा का बेटा राजा नहीं बनेगा. पण इकडे वेगळं तेच होत आहे. मला वाटतं नेपाळ सारखीच परिस्थिती अजून ते स्वतःहून ओढवून घेणार आहे बीजेपी सरकार. लोकांचं मत आहे, युवकांचं मत आहे, ऑफिसला जाणारा वर्ग सुद्धा नाराज आहे. ह्यांचं मत आहे की यावेळी ठाकरे बंधूंच्या मागे उभे राहा, मराठी अस्मिता जिवंत ठेवण्यासाठी. काय वाटतं आणखी लोकांना ते पण विचारूया. काय काय या एरियाचं नाव काय? या एरियाचं नाव रायपाडा आहे. रायपाडा. इथे काही महिला सुद्धा जमलेल्या आहेत. काय रायपाडामध्ये काय गोष्टींचा समस्या आहे? रायपाड्यात आम्हाला बाथरूमचा जास्त त्रास आहे आणि नेहमी टाकी फुटते, महिन्यानी 15 दिवसांनी टाकी फुटते, सगळी वरून घाण वाहते. आणि मेन प्रॉब्लेम ते वरून रस्त्यात यायला जायला पण त्रास, आणि मेन पाण्याचा त्रास आहे. नेहमी बनवायला येतात, संडासापासून तिकडेच बनवतात, इकडे पुढे येतच नाही. का असा भेदभाव का? काय माहिती ते आम्हाला माहिती नाही भेदभाव का, पण आता आहे ना सध्या तरी बाथरूमची टाकीची फुटली आहे. तुम्ही जाऊन स्वतः बघू शकता की तिथे कसं पाणी येते. माणसं लहान पोरं येतात जातात. आजकाल आजार किती चालू आहे, मच्छर किती फिरतात आहे. असं नाही वाटत तिकडून मतदान होतं इकडून होत नाही? ते आता माहिती नाही, त्याच्या ते काय एवढं काय आम्हाला त्याच्यात माहिती. नेहमीच आहे. पण नागरिकांना हे वाटतं का? नेहमी तिकडे बनवतात. मी काय होतो, मतदानालाच का वेळ येतात इथे करायला? जेव्हा मतदान असं होतं 1 महिना अगोदर तुम्ही काय येतात इथे बघा. त्याचा अधिकार आहेत, त्याचं उत्तर आम्हाला पाहिजे. बरोबर. मतदान आला तुम्ही काम चालू करतात का? त्याच्या पहिला दिसत नाही तुम्हाला? बायका किती त्रास काढतात इथे, बाथरूम किती एवढा घाण आहे. संडासाची टाकी फुटते ना, ते घाण पाणी लोकांच्या दरवाज्यात जाते, आतमध्ये जाते. मी स्वतः आहे ना महिन्यातून 3 वेळा तक्रार करायला ग्रेनेट वॉर्डला जातो मी. तिथे एकदा सकाळी 6 वाजता तक्रार केली ना तर दुसऱ्या दिवशी येतात. ते पण आमच्याकडे स्टाफ नाही, हे कारण असतं त्यांच्याकडे. नाही, पण मग यावेळी काय जनता आता बदलाव हवा त्यांना? बदलायला तर पाहिजे. जेव्हा नगरसेवक तुम्ही येताय ना, तुम्ही जेव्हा वोटिंग आहे तेव्हा तुम्ही येताय, पण त्याच्यानंतर पण तुम्ही फिरा ना की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहेत काय नाही ते तरी तुम्ही विचारा आम्हाला येऊन. नाही, त्यानंतर ते पहिले ते सेवक असतात, नंतर ते साहेब होतात ना. साहेब झाले म्हणून असं नाही ना. बरोबर. पहिले सेवक असतात, नंतर साहेब होतात, नंतर त्याने यायचं नसतं साहेब लोकांना. पहिले काय ते चालत दिसतात, नंतर गाडीवरून येतात. बरोबर आहे. कोणच येत नाहीये, जिंकल्यावरती कोण येतंय. नंतर पण येऊ नका ना तुम्ही, आता पण येऊ नका, नंतर पण येऊ. चला तुम्हाला मी बाथरूम दाखवते. आणि इकडे मेन गोष्ट इथे पिण्याच्या पाणीचा पाईप आहे आणि तिथे पाणी जात आहे. पाणी घाण तर येणारच ना. सगळ्यांकडे आज पूर्ण रायपाड्यात पाणी घाण येतंय. वर्ष झाले, 2 महिने झालं येतात आहे. बघितलं त्यांनी खूप ठिकाणी प्रयत्न केला, पण तरी पण अजून मध्ये पाणी खराब येतच. काय वाटतं, आपल्या लोकांची चुकी वाटते? त्यांना निवडून दिलं, आपण चूक केली? काय माहिती आता लोकांना. अरे तुम्ही असंही बोलत नाही, निवडून दिलेलं चूक केली? चूक नाही केली आम्ही, तर चूक नाही केली, आम्ही दिलं. पण ते ह्या लोकांनी लक्ष करायला पाहिजे ना. त्यांनी फक्त इथपर्यंत केलंय बघा साहेब, आणि पुढे आमच्या तिकडे काही नाही केलं. मग वोटिंग बी तुम्ही इकडनंच घ्या, तिकडे घेऊ नका. आमच्या इकडची वोटिंग नाही भेटणार, इथपर्यंत इकडे घ्या. आता मी इकडे आलेलो, काय वाटतं आता तुम्ही राजकारण बघतोय आपण, 2 ठाकरे बंधू वेगळे होते, आज पुन्हा एकदा रिंगणात आलेले आहेत. काय इथली वस्ती त्यांच्या पाठीशी उभी आहे वाटतं तुम्हाला? आम्ही तर आहे, आम्ही आहे. माझा मुलगा आज किती दिवस तिकडे सारखा हाय त्यांच्यात.
तिकडे काय वाटतं तुम्हाला? आम्ही दोन्ही टायमांना त्यांनाच सपोर्ट केलेला. सुप्रिया पवारच्या टायमाला, दीपक पवारच्या टायमाला. तेव्हा जो रोड झालेला आहे तो अजून नाही झालेला आहे त्यांच्या काळात. आणि आताची परिस्थिती हे टाकाय बघा, सांगतो हे बघा. मग मालाडमध्ये ठाकरे बंधूच पाहिजे तुम्हाला? मराठी माणसाला जगायचं आहे तर तोच पाहिजे. पण आता हाल बेहाल होणार. हा मग बघा दुरावस्था आहे ही गोष्ट आहे. आणि खरंच जर तुम्हाला मतदान दिलेलं आहे, आधी तुम्हाला निवडून दिलेलं आहे, तुमचं कर्तव्य होतं. 4 वर्ष जरी तुम्ही कार्यरत नव्हता, मात्र ह्या ठिकाणीची व्यथा जी होती ती सॉल्व्ह करण्याची जबाबदारी तुमची होती. आणि आता लोक त्याचा जबाब मागतात. बरोबर आहे. आणि ह्या वोटिंगला हे कळेलच. बघूया मराठी माणूस खरंच जागा आहे का मुंबईत? जागा हाय, मराठी माणूस जागा हाय. हा मग त्याने आम्हाला सुविधा द्यावी बस, बाकी काय नाही. छोट्या छोट्या बेसिक गोष्टी असतात त्याच देऊ शकत नाही आपण. पाण्याचा आणि बाथरूमचा लोकांची आवश्यकता. मेन पाण्याचा प्रश्न रोजचा आहे. रोजचं पाणी 2-2 तासांनी खराब येतं. खराबच येते. घरी पाहुणे बोलवायला पण लाज वाटते. पण आता ते लोक मतदान मागायला येतील, त्यांना नाही वाटणार ना लाज? हा त्यांना नाही वाटणार पण आपल्याला वाटेल ना. मग तुम्ही त्यांचा पाहुणाचार करा ना, असे ते आले तर. हा, आता जे आपलं कर्तव्य ते आपण करणार, पण त्यांचं कर्तव्य पण त्यांनी केलं पाहिजे ना. मतदानाला येणार ते लोक मागायला वोट, तरी तुम्ही त्यांचं वोट स्वागत बोल करा. नाही, वोट मागायला जरी आले तर कुणाला द्यायचं ते आम्ही ठरवणार. कळलं ना? आम्हाला कुणाला द्यायचं ते आम्ही ठरवू. बाकी इतर लोकांनी किती पाहुणा आले कोण तरी- आला तर पाणी देतोच आपण. हा. पाणी आपण तेच जे पाणी आपल्या दरवाजात आलं आपण त्यांना जे पाणी आपण देण्याचं पितो काम तेच करणार. देणार. बोलतो म्हणजे तुम्हाला पाणी आम्हाला देणार करायचं नाही ते आम्ही पण करणार. कोणाला काय कसं निवडून द्यायचं ही आमची जबाबदारी. आमची जबाबदारी. लास्ट टाइम कधी बघितलं होतं? जे कोणी विद्यमान नगरसेवक किंवा कोणी असेल इथे, त्यांना कधी बघितलेलं आहे पट्ट्यात? कोणाला नाही पाहिजे. निवडणुकीच्या टायमाला येतात, असे निवडणुकीच्या येतच वेळी नाही. येतात, असं असे काही येतच नाही. नाही. केलं ना, निवडणूक किती आहे, तुम्ही तो पण जाऊन इतकं कंप्लेंट केलं. त्यांच्याकडे आता केली ना इकडे तरी ते बघा ढुंकून बघायला येत नाही. त्यांचं नाव तरी लोकांना आठवतात का? आहेत ना. नाव आठवून काय करायचंय? मेन गोष्ट जे यायला समस्या आहेत, खाली रोजचा तुम्ही प्रॉब्लेम इकडे नजर मारा, इथून इकडे नजर मारा. त्यांचं नाव याच्यासाठी ना आठवत, कारण रोज त्यांची आठवण आपण या स्मरणात ठेवतो. एवढा चांगला विकास केलेला या परिसराचा, त्यामुळे त्यांना आपण शुभेच्छा देऊयात. आणि त्या साईडला तर आहेत ना, पावसातनं घरातनं पाणी घुसतं, गटारं पुरी पॅक होऊन पूर्ण रस्त्याला पाणी येऊन घरातनं पाणी जातं. प्रत्येकाच्या घरात आता केलाय तिथे, नाही असं नाही, आता केला आहे त्याच्यात घाण तिथे. करणार. पण जे घाण व्हायचं ते होणारच ना, थोडी नाही होणार चल, आहे. मशालीचा तुम्ही दिवा गटारं दाखवूया. साफ करा ना. चलो तिकडे काहीतरी चला, मला चला, तिकडे दाखवतात चला. त्या, ते पण बघूया. कुछ नहीं होना. 5 साल से 10 साल सुन रहा हूँ मैं, कुछ भी नहीं हुआ. वो वाले बिल्डिंग बनेगी, वो बनेगा, वो बनेगा, कुछ भी नहीं हुआ. क्या हुआ? हाँ? क्या है विकास? विकास अपने घर में अभी टीवी हाँ, देख रहा है. विकास. विकास अपने घर में टीवी देख रहा है. लेटर पण लिहून दिले. हे आहे ना जून मध्ये पडले दिवाल. तर आम्ही गेलो होतो सगळेजण, माझे मिस्टर, हे भाऊ, आमच्या चालीतले सर्वजण गेलेले. पण हे मशानवाले काय बोलले की दिवाल तुटलंय ना तर तुम्ही वर्लीला जाऊन कंप्लीट करा. तर वर्लीला पण जाऊन लेटर देऊन आले. त्याच्यानंतर परत आम्ही परवा गेलो की असा माझ्या घरी झाले, मिस्टर ऑफ झाले म्हणून. कारण की 4 माणसं येणार. आम्ही आज कधी झालेत मिस्टर? 22 डिसेंबरला. म्हणजे आता आजचा आज एक 18वा दिवस आहे आता. तर मी 2दा परत सांगितलं की जाऊन करा, कारण 4 माणसं येणार, आपल्या इथं बरं वाटत नाही, त्यांना म्हणा करा. पण कोणच लक्ष देत नाही ह्याच्याकडे. बघा अरे काय करतोय आपण? या ताईंनी आपले मिस्टर गमावलेले आहेत, त्यांची व्यथा आहे, तिथे कोणीतरी आलं पाहिजे होतं. आणि हे असं कधी नव्हतं आपल्या इथे. आहे ना, हे कसं वरचे सगळं पाठच्या रूमचं कसं त्या साईडला पडतं ना, त्यांना त्रास नाही. पण आता आम्हाला ह्या 2 खोलीला त्रास आहे ना. 2च रूम आमच्या इकडे आहेत ती बघा, फक्त. ती भिंत पडलेली आहे. पडलेले आहे पूर्ण. झाड पडलं आणि भिंत पडले. झाड पडून आतलं तर अर्धा दिवाळात झाड होता ना, तोच पुरा खाली आला. असं भिंतीवर 6 महिने झाले. भिंत पडली. आणि त्याच्यामुळे मग ते सगळं बाथरूमचं त्या लोकांचं वास 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 तो आमच्या घरामध्ये येतोय, कारण की गटार हीच लाईन आहे ना. क्या लगता है कि जब उम्मीदवार अपने दर पे आता है तो कैसी भावना होती है? एक तो पहला उम्मीदवार शिक्षित होना चाहिए, जो है हमारे मैडम टीचर है, सबसे बड़ी बात है ये. और इनके साथ भावना है क्योंकि बच्चे को पढ़ाने की जो भावना है उनके अंदर में, वो भावना इनको जो है नगर सेवक बनने के बाद में जो लोगों की इच्छा रहती है कि भाई कि मेरे यहाँ के जो रहवासी है उनके लिए भी जो अच्छा काम करने की उनके अंदर इच्छा है क्या है. तो ऐसे अगर कैंडिडेट अगर खड़े होते हैं तो पब्लिक के दिल में भी इच्छा होती है कि हम इनको जी जान से जीता है. और आने वाले 15 तारीख 16 तारीख को आप देखोगे सुबह के अंदर में इंशाल्लाह इंजीन जैसे जीतेगा. चाचा क्या क्या भावना है मैडम के लिए? हाँ, मैडम हम चाहते हैं दिल से कि मैडम जीते
और हमारे इलाके में अच्छे से अच्छा काम करे। इंजन भागे यहाँ पे। हाँ, दौड़े भागे दौड़े। सर क्या कहना चाहोगे? हम भी यही चाहेंगे कि मैडम ही जीते और मनसे का मेयर बने। चला आशा आहे मॅम. आता लोक स्वतः म्हणतायत की मराठी व्यक्ती म्हणून तिथे आपला महापौर बसावा. तुमच्या परिसरामध्ये अनेक समस्या आम्ही पाहिलेल्या आहेत. त्या समस्यांवरती थोडंसं तुम्हाला बोलतो. काही ठिकाणी गटारांचे प्रॉब्लेम्स आहेत, काही शौचालय नाही आहेत, पाणी मी बघितलं की लोक वाडग्याने भरत आहेत. ह्या कानावरती पडल्यानंतर एक महिला म्हणून काय कसं बघताय या सगळ्या गोष्टी? खूप वाईट वाटतं, खूप वाईट वाटतं की इतकी दयनीय अवस्था. या मूलभूत गरजा आहेत, त्या गरजा आपण पाणी नाही देऊ शकत पियायला लोकांना. असे हाल सोसावे लागतात. जे पाणी जीवन आहे तेच आपला जीव घेत आहे. म्हणजे किती दुःखदायक गोष्ट आहे. सगळीकडे दुर्गंधी, ते सांगितलं मी, मलेरिया, दुर्गंधी, सगळीकडे अस्वच्छताचं सगळं. पण मुलांना मी काय शिकवणार आहे, काय घेणार आहे? तुम्ही काय ब्रीथ करताय तिथे? कोणती हवा तुम्हाला मिळते आहे? किती श्वसनाचे आजार होणार आहेत? काय आता व्हायरस तर सगळीकडे तर कॉमन झालेला आहे. म्हणजे सगळ्यांना सवय झालेली आहे. मला हे सगळं बदलायचं आहे, बदल घडवून आणायचा आहे आणि मुलांच्या बरोबर सगळ्यांचं आरोग्य सुधारायचं आहे. चलो थँक्यू. आता यांच्याशी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत, काय वाटतं? ताकद वाढली आहे? ताकद वाढली आहे, खूपच वाढली आहे. आणि शिवसेना मनसे एक नंबर येणार. तुम्ही चला, लोकांनी त्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. आपण ही रॅली कव्हर करूया. मॅम जिकडे जिकडे जातात ते सगळं दाखवेन तुम्हाला. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मला फार कमी लोक असे भेटतात रॅलीमध्ये. आणि तुम्ही पूर्वीचे जे शो बघितलेत माझे, त्या शोमध्ये मी अशा कुठल्या रॅलीमध्ये फार क्वचित दिसलोय. पण आज मी जेव्हा शो करत होतो तेव्हा हे कव्हर करूया की रॅलीमध्ये कार्यकर्त्यांचं काय मत आहे, काय वाटतं. लेट्स गो. काका कसे आहात? काय म्हणता? धंदा पाणी ठीकठाक आहे? काय वाटतं तुमच्या प्रभागामध्ये बीजेपी की ठाकरे बंधू? आता ते आम्हाला बोलायला ते येत ना, आम्ही सहीच काढायचं, काय सांगता येईल त्याच्यात. पण वोटिंग तर करताना? वोटिंग तर करणारच आहे. पण काय वाटतं, ठाकरे बंधू की दोन्ही सारखेचे? काय सगळं भीती वाटते बोलायला? बोलायला बियाची काय कारण आहे आपल्याला? क्या बात आहे. बियाची नाही काय करायचं, जे आपल्याला बोलायचं तेवढंच बोल. पण काय वाटतं, आता ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत, ताकद वाढलेली दिसते तुम्हाला? वाढलेली दिसते ना. मराठी माणसांना गरज आहे? गरज सगळ्यांनाच गरज आहे ती. दोघे ठाकरेंची? हा, ते बागल्या बारे दोन्ही आला झाले ते दोन्ही पळ झाली, राज्यात गेलं हातातलं निघून. बरोबर आहे का नाही? काय म्हणतं तुम्हाला की दोन्ही ठाकरे? आपण जेवढं जुळून मिळून राहीन तेवढं चांगलंच दिसतं, आहे का नाही? चांगलेच होते. दोघं भाऊ आलेत ना मिळून, तर चांगलं झाले, आम्हाला आनंद झाला. महानगरपालिकेत आले त्यांनी. हा, चांगलं झालं. मग आता जे विरोधक आहेत त्यांचे, पहिले ते त्यांचे मित्र होते. मी ते आता बरं झाले, जुळून आले तर आम्हाला आनंद झाला. माणसाचं राज्य गेलं ना तिकडे पर्याला. हा करायला का मुंबईमध्ये काय कंपनी काय राहिलं का? सगळंच गेलं ना करायला. पण आता वाटतं की मराठी माणसाला न्याय मिळेल? मिळायलाच पाहिजे. नाही मिळून कसं समज मिळायला. मुंबईची शान म्हणजे ठाकरेच. दोघं त्यांनीच मुंबई चालवली आतापर्यंत. रॅली करा. अरे इथून फिरत होतो तर तुम्ही मला भेटलात. कसा रिस्पॉन्स आहे लोकांचा? तुम्ही बघतातच आहोत. मला बोलायची गरजच नाहीये, तुम्हाला दिसत असणार आहे की रिस्पॉन्स कसा आहे. यावेळी आता 20 वर्षानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. वाटतं मराठी माणसाची ताकद वाढली? हिंदू हृदय सम्राट वाघाचे वाघ आहेत सगळे आणि हा प्रश्न विचारल्यानंतर मी तर म्हणेन की उत्तर आम्हाला पण द्यायची गरज नाही. आमची माणसं ती तुम्हाला 15 तारखेला नक्कीच उत्तर देत. नाही, आता मी तुमच्या परिसरात फिरत असताना तुम्ही शिक्षिका होता तसं मी ऐकून आहे. एक शिक्षित हा आहेत अजून. वा वा वा. मग ह्याच्यातून कसा वेळ काढता तुम्ही? नाही, आता ही सुट्टीवर आहे मी. आता मला इलेक्शनचं हे मिळालंय ना तिकीट, तर मी रजा टाकलेली आहे. पण त्याच्या आधी मी शिक्षकच होते, त्याच्यामुळे आता प्रचाराला निघालेली आहे. एक शिक्षक म्हणून मला कळलेली आहे माझी जबाबदारी काय आहे. तुम्हाला वेळ तर नाही होता, आपण बोलता बोलता करूया काय? मॅम, तुम्ही पण मॅम सोबत फिरताय. आज एवढी लोक आणि थोडा वेळ काढून सुद्धा येत आहेत. काय वाटतं की मालाडमध्ये वॉर्ड क्रमांक 46 मध्ये लोकांना परिवर्तन हवं ना? म्हणूनच आम्ही ते एक शिक्षिका त्यांना हे केलंय, पुढे आणलंय. म्हणजे का तर नवीन काहीतरी झालं पाहिजे, डेव्हलपमेंट म्हणून आणलंय त्यांना.
सुशिक्षित व्यक्ती कशी जरा थोडा आणखीन जास्त ह्याच्यात, आणि ह्या काय राजनीतीवाल्या नाहीये, ह्या सामान्य ह्याच्यातल्या आहेत, तर त्यांना आजूबाजूचं हे माहिती परिसर आहे. माहिती आहे, तुम्हाला इथले प्रॉब्लेम्स माहिती आहेत, तुम्ही नागरिकांमध्ये वावरतात, मुलांना शिकवतात, त्यांच्या पण समस्या माहिती आहेत, कारण वस्तीतले लोक येतात तुमच्याकडे. काय वाटतं की ह्या भागाचा विकास कुठे थांबला होता? काय आहे ना, मला असं वाटतं ज्यांच्या हातामध्ये आधी सत्ता आहे त्यांनी याच्याकडे लक्ष दिलं नाही आहे. नगरसेवक आहे ना, हा प्रशासन आणि लोकांमधला हा दुवा असतो, त्यांनी त्याचं दुव्याचं काम करायला पाहिजे. लोकांचे प्रश्न हक्कानी सरकारकडनं सोडून घेतले पाहिजे, ते कुठे सुटले गेले नसणार आहेत, तिथे त्यांनी प्रयत्न नाही केले असणार आहे, म्हणून हा विकास थांबलेला आहे. मला त्यांचा आवाज बनायचा आहे की हे सगळे यांचे सगळे वोट ही माझी ताकद असणार आहे, आणि मला त्यांच्याकडनं काम करून घ्यायचंच आहे प्रशासनाकडनं. एक महिला दुसऱ्या महिलाचं दुःख समजते, ठीक आहे, माझी आई पण तेच आहे, तुम्ही पण सगळ्या माझ्या आई भगिनीच आहात. इथले नागरिक समस्या काय वाटतात तुम्हाला? कारण मी आता तुमच्या वॉर्डमध्ये फिरत होतो, तर मी काही गल्ल्यांमध्ये गेलो, तिथे वॉटर मीटर गटर यातच अडकलेलो होतं. आपण ह्याच्या पुढे जातच नाहीये, तेच आहे कचरा, गटार, रस्ते, दुर्गंधी, वाज, लोकांचं आरोग्य, मलेरिया, डेंग्यू, ह्या सगळ्यामध्ये आपण गुरफटलो गेलं. आणि मला असं वाटतं की आपल्याला त्याची सवयच झालेली आहे. म्हणजे आपली मानसिकता मला ही बदलायची आहे लोकांची, की ह्याच्यातनं बाहेर हे सगळं बदलू शकतं. हे सगळं आपल्या हातात, एक नगरसेवकाच्या हातात हे सगळं बदलण्याचं. आणि मला तुम्ही एक चान्स द्या, तुमचं वोट मी वाया जाऊ देणार नाही, एवढी मी तुम्हाला गॅरंटी देते. म्हणून बदल करायचा आहे आम्हाला इथे, म्हणून आम्हाला हे करायचंय, सीट आणायचीच आहे. काय वाटतं की यंदा ह्या ठिकाणी ह्या परिसरामध्ये इंजिन धावेल? नक्कीच धावेल, कारण की आमची पूर्ण ताकद भिडलेली आहे. आम्ही शिवसेना मनसे दोन्ही गट एकत्र आहोत आणि पूर्ण ताकदीनुसार आम्ही उतरलेलो आहोत. यावेळी येणाऱ्या 16 तारखेला गुलाल हा आमचाच असेल. ठाकरे बंधूंना एकत्र येताना पहिली भावना काय होती? उत्साह दुप्पट झालेला आहे आणि याच जोशाने आणि याच हिमतीने आम्ही एकत्र परत पुढे जाण्याचा निर्धार देखील केलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही पूर्णपणे सुसज्ज आहोत प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी. आणि शिवाय ह्याच्यामध्ये बदल सुद्धा जो घडवायचा आहे आम्हाला, तो सुद्धा देखील आम्ही आता लवकरात लवकर बदलून दाखवू ही आमची खात्री देखील आहे. चलो, थँक्यू आणि विश यू ऑल द बेस्ट तुम्हाला. तर इथले जे उमेदवार आहेत त्यांनी मला थोडा वेळ दिला, त्या रॅलीतून फिरतायत. काय वाटतं तुम्हाला या परिसरामध्ये? पूर्ण तुम्ही बघितला, फेरफटका आम्ही मारला, आणि आजची परिस्थिती जी येत्या काळात बदलेल का? मालाडमध्ये वॉर्ड क्रमांक 46 हा विकास झालेला दिसेल का? आणि विकासाला मराठी माणूस पाठिंबा देईल का? असा प्रश्न स्थानिक जे उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा केलेला आहे, आणि नागरिकांनी त्या आपल्या व्यथा मांडलेल्या आहेत. मला आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि कमेंट करून सांगा. आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.